राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते प्रतीक पाटील दादा आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं यांनी हे जे सोशल मीडियाची टीम आहे यांनी रील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। हे पर्व त्यांचं दुसरं आहे। तर आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे व पाठीमागच्या वर्षी त्यांनी आलेले अनुभव काय आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विशाल माने आहेत। माने साहेब, आपण आता यावर्षी चांगल्या पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, नेमकं कसं स्वरूप आहे? आम्ही याच्या पाठीमागे युवा नेते प्रतीक पाटील दादा यांचा वाढदिवस रील स्पर्धेनेच आयोजित केला होता पाठीमागच्या वर्षी। त्यावेळेस आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला। जवळपास 100 ते 120 रील स्टार्सनी यामध्ये सहभाग झाले। या कार्यक्रमात त्या मागच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ व महाराष्ट्रातील प्रमुख रील स्टार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आम्ही घेतलेला। मग यावर्षी असंच काहीतरी आम्ही संघटनेच्या मार्फत दादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायचं सर्वांची मीटिंग बोलवली व त्यामध्ये नियोजन झाले की मागच्या वर्षी रील्सच्या स्पर्धा चांगल्या झालेल्या, तर यावर्षी आपण या स्पर्धा कंटिन्यू करूया। मग आमच्याबरोबर आमचे तालुक्यातील सर्व कमिटी आमची मीटिंग झाली व यामध्ये असं ठरलं की आपण यावर्षी रील स्पर्धा आयोजित करूया। मग यामध्ये आम्ही थोडे चेंजेस केले यावर्षी। यामध्ये वर्षीचं स्वरूप म्हणजे जर आत्ता बोलायचं झालं तर सांगली जिल्ह्याचे युवा नेते व राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीक पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने आम्ही या रील स्पर्धा आयोजित करत आहे। या स्पर्धेमध्ये जे आपण रील स्पर्धेचं आयोजन केले, नेमके कुठले विषय त्यांना दिलेत आपण? या स्पर्धेमध्ये शेती विषय असेल, जलसिंचनाचा विषय असेल किंवा मतदारसंघातील जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामाचे विषय असतील, हे विषय आम्ही यामध्ये दिलेले आहेत। मागच्या वेळी सुद्धा आपण बऱ्यापैकी स्पर्धक आले ते, त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला। पण यावेळेला किती स्पर्धक घेतील अशी अपेक्षा आहे? मागच्या वर्षीच्या मानाने यावर्षी आम्ही थोडे बक्षिसामध्ये चेंजेस केलेले आहेत व मागच्या वर्षी आम्हाला जवळपास 80 ते 90 स्पर्धक सहभाग झाले। यावर्षी आमचं 100 ते 120 पर्यंत आम्ही जाऊ शकतो हा विश्वास आहे। कारण आता प्रतीक पाटलांचा तसा स्वभाव बघितला तर शांत संयमी, त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आणि सोशल मीडियाचा हा तुम्ही आता व्यासपीठ घेतलेला आहे, नेमकं कारण काय रील स्पर्धा घ्यायचं? जर आता या सोशल मीडियाच्या जर पाहिलं आपण तर सगळीकडे सोशल मीडियावरतीच अगदी देशाचे पंतप्रधान असतील किंवा तिथून सुरुवात केली तर अगदी गावचा सरपंच असेल इथपर्यंत सगळे सोशल मीडियाचा वापर करतात। पण आपल्या भागातील तरुणांना सोशल मीडियावरती व्यक्त होता यावं किंवा त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी आम्ही रील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। किती तारखेपासून किती तारखेपर्यंत स्पर्धा असणार आहे, कसा सहभाग घ्यावा? यामध्ये अगदी कालपासून आम्ही पोस्ट व्हायरल केलेले आहे। तिथून 19 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत ते पोस्ट करू शकतात आणि अशा पद्धतीने त्याचं नियोजन। किती वेळ आहे, म्हणजे किती वेळापर्यंत कंटेंट आहे, किती वेळापर्यंत रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवायला पाहिजे? 30 सेकंदापासून 2 मिनिटापर्यंत आपल्याला तो टाइम लिमिट आहे। आणि महत्वाचं म्हणजे त्यात आपली बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? बक्षिसाचं स्वरूप यावर्षी प्रथम क्रमांकासाठी 25,001 रुपये, द्वितीय क्रमांक 20,001 रुपये, तृतीय क्रमांक 15,001 रुपये व 7 उत्तेजनार्थ बक्षीस आहेत जे प्रत्येकी 3,001 रुपये असणार आहे। आणि जे सहभागी होणारे स्पर्धक त्यांना प्रत्येकी प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देणार आहे। तर हे सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विशाल माने होते, यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने यावर्षी रील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीने पाठीमागच्या वर्षी त्यांच्या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला। पण त्यात महत्त्वाच्या भूमिका त्यांनी अशा मांडलेल्या आहेत की जे विषय आहेत हे विषय सामाजिक विषय आहेत, जे समाजाला काहीतरी त्यातनं ज्ञान मिळेल असे विषय त्यांनी घेतलेले आहेत। आणि सोशल मीडियामधनं रील्सच्या स्पर्धा घेण्याचं कारण म्हणजे तळागाळातल्या लोकांना व्यासपीठ मिळलं, तरुणांना मुलामुलींना व्यासपीठ मिळलं, जे आपल्या अंगी गुण आहेत ते गुण सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हाच त्यांचा एकमेव हेतू आहे। एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, इस्लामपूर। आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, इस्लामपूर। वैद्यकीय सेवेतील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंडा असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल। कार्डिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजी, यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल। रस्ता अपघातग्रस्तांना उपचार, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, बांधकाम कामगार, डायलिसिस सुविधा, एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, कॅन्सर सर्जरी, गुडघा प्रत्यारोपण सर्जरी, हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत।
24 तास आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अद्ययावत उपकरणे, स्वच्छ व आरामदायी परिसर, रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी व ECG हे सगळं काही एकाच ठिकाणी. आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, इस्लामपूर. संपर्क 02342 225 775.